मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, घरकुलसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमची सध्या क्रॉस चेकिंग केली जाणार आहे। काही ग्रामपंचायतची क्रॉस चेकिंग झाली आहे, काही ग्रामपंचायतची बाकी राहिली आहे। क्रॉस चेकिंग ही कोणाची होणार? जे लाभार्थी सेल्फ सर्वेच्या माध्यमातून 2024-25 मध्ये जो काही सर्वे घरकुलचा होता, त्या सर्वेमध्ये काही लाभार्थी मोबाईलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत, काही लाभार्थी ग्रामपंचायतच्या थ्रू अर्ज केलेले आहेत। मग अशा लाभार्थ्यांना सर्वे झालाय, घरकुल कधी मिळणार, याचबरोबर जी क्रॉस चेकिंग सुरू आहे ती कोणाची क्रॉस चेकिंग सुरू आहे, कोणत्या व्यक्तींचे नावे यामध्ये वगळले जाऊ शकतात, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असेल, यामध्ये सेल्फ सर्वे असेल किंवा ग्रामपंचायतच्या थ्रू तुम्ही अर्ज केलाय, आता यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जवळपास 200 लाभार्थ्यांनी अर्ज केलाय। या 200 लाभार्थ्यापैकी जर 10 व्यक्तींचा किंवा 5 व्यक्तींचा किंवा 20 व्यक्तींचा काही जर डाऊट त्या ठिकाणी जर आलं तर अशा लोकांची परत या ठिकाणी क्रॉस चेकिंग होणार आहे। या क्रॉस चेकिंगच्या माध्यमातून भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी वगळले जाणार आहेत, हे मात्र तुमच्या लक्षात असू द्या। आता कोणते लाभार्थी यामध्ये वगळू शकतात, या संदर्भातील डिटेल्स माहितीचा व्हिडिओ मी व्यवस्थित पुढचा घेणार आहे। भाग 2 नावाचा हा भाग 1 आहे, यानंतर आपण भाग 2 चा व्हिडिओ घेऊया। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। आता समजून घ्या, क्रॉस चेकिंग ही कोणाच्या मार्फत होणार आहे। क्रॉस चेकिंग एकतर पंचायत समितीचे अधिकारी तुमच्या घरी येतील किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसेवका अंतर्गत ही क्रॉस चेकिंग केली जाईल। या क्रॉस चेकिंग मध्ये तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती या ठिकाणी लाभ घेत आहेत, याचबरोबर जो घेणारा लाभार्थी लाभ आहे तो नोकरीला आहे का, हा सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित त्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जाऊ शकतो। जर तुम्ही लाभ पूर्वी घेतलेला असेल तर या ठिकाणी नेमकं तुम्ही जे सत्य आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। जर तुम्ही यापूर्वी लाभ घेतला नसेल तर नाही म्हणून तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं नाव त्या यादीमधून कमी होणार नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा। याचबरोबर ही क्रॉस चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर जे लाभार्थी सेल्फ सर्वे मध्ये पात्र आहेत असे लाभार्थी मंजूर यादीमध्ये घेतली जाईल। त्यानंतर त्यांची मंजूर यादी फायनल केली जाईल, त्यानंतर त्यांना घरकुल त्या ठिकाणी अप्रूव्ह देऊन त्यांच्या खात्यावरती पैसे टाकले जातील। आता जेव्हा हा जो सर्वे आहे क्रॉस चेकिंगचा, काही ग्रामपंचायतचा झालेला आहे, काही ग्रामपंचायतचा बाकी राहिलेला आहे। जर तुमच्या ग्रामपंचायतचा क्रॉस चेकिंगचा जो काही अपडेट आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती जर कंप्लीट झाली नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्की होईल। जेव्हा होईल तेव्हा व्यवस्थित त्यांना प्रश्नाची उत्तरे द्या, जेणेकरून तुमचं नाव त्या घरकुल यादीमधून वगळणार नाही। आता कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कोणत्या व्यक्तींचे नावे क्रॉस चेकिंग मध्ये कमी होऊ शकतात, या संदर्भातील पूर्ण माहिती मी व्यवस्थित पुढच्या भाग 2 च्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। इंस्टाग्राम वरती सुद्धा व्यवस्थित माहितीचा मी जो काही व्हिडिओ आहे तो टाकणार आहे, त्यासाठी एकतर इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा। याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे पूर्ण अपडेट तुम्हाला व्यवस्थित माहितीपूर्ण मिळून जाईल आणि तुमचं नाव घरकुल यादीमधून वगळणार नाही याची तुम्हाला पूर्णपणे खात्री या ठिकाणी पटून जाईल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।